या स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी ड्रेसिंग. भरपूर असे प्रेक्षक जमलेले आहेत कारण की आपल्या गावाची मॅच आहे, आपल्या जवळच्या मैदानावरती, आपल्या घरच्या मैदानावरती. पहिला बॉल यावेळी स्विंग अँड मिस. पहिलाच बॉल आपण पाहतोय डॉट बॉलने इथे सुरुवात केली आहे. बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाही आहे आणि इकडे डॉट बॉलने सुरुवात केली आहे. समोर देखील आपण पाहिलं तर हा हिटर बॅटर करण आहे केडी. बॉल तयार. पुढचा बॉल. ओ इकडे दांडी गुल. कोणाची विकेट गेली आहे तर इकडे करण धुळेची विकेट मैदानाच्या बाहेर जात असताना, वाघाची शिकार इथे होत असताना मैदानाच्या आतमध्ये दांडी गुल आणि केली आहे करण धुळेची बत्ती गुल. फलंदाज बाद सन्नी राणे. डीजे मास्टरचं केली कौतुक कारण की पहिल्या दिवसापासून आमच्या समवेत आहेत आणि त्यांच्या संगीतावरती सर्व प्रेक्षकांना नाचवण्याचं काम ते करतात आणि प्रत्येकाच्या आमच्या कॉमेंटेटरची करताना आवाजाची काळजी ते घेतात. कारण त्यांचं देखील कौतुक आभार. काय गोलंदाजी करतोय का खऱ्या अर्थानं एरनचाड एक्सप्रेस ओळखलं जातं ते सन्नी राणे ने दाखवून दिलाय या बॉलवरती. रफ्तार रफ्तार त्याच्या बॉलिंग वरती आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. समोर सर्वेश आहेत एक युवा खेळाडू या टीमचा. इकडे पाहावं लागेल मैदानावरती घडतंय काय. बॉल तयार. राईट मोद विकेट. ओ क्या बात आहे. हलक्या हाताने लॉफ्ट केला. ऑन साइडला फक्त दिशा दाखवली आहे आणि इथे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असं दाखवून दिलंय आणि इथे फक्त टायमिंग प्रॉपर आणि बॉलने केलाय बाउंड्री लाईनचा बाहेर सफर आलेला हा चौकार. पुढचा बॉल पुन्हा सनी राणे. स्विच हिट. काय बॅटिंग चालू मैदानाच्या आतमध्ये. जरी करण गेलाय तरी हरकत नाहीये. टायगर अभी जिंदा. छोटा पाकिट बडा धमाका. सर्वेच्या बॅट मधून आता अल्टी पलटी आणि बॉलला केलाय सीमा रेषा बाहेर कल्टी चौकार. स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय 8 या धावसंख्येवरती. पुढचा बॉल यावेळेस इकडे स्कूप करण्याचा प्रयत्न आणि आता सनी सांगत असताना बारी बारी सबकी कभी तुम्हारी तो कभी हमारी. विकेटचं बदल. अजून एक धक्का लागत असताना धक्का क्रमांक दुसरा सर्वेशला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. फलंदाज बाद. षटक क्रमांक आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पहिला प्रगतीपथावरती आहे. 3 ओव्हरची मॅच तुम्हाला पाहायला मिळणार आहे आणि पहिलीच ओव्हर तुम्ही सनी राणे यांची पाहतात. एरनचाड एक्सप्रेस बॉलिंग मार्क वरती आहे. राईट मोद विकेट. इकडे अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळतोय. टप्पा पडला त्यानंतर यावेळी साईट मध्ये बॉल ट्रॅव्हल झाला आणि ते
डॉट बॉल आलाय. ओव्हर नंबर 1 कम्प्लिटेशन ऑफ फर्स्ट ओव्हर. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. नक्कीच आज ज्या नावाने संघ खेळतोय त्या संघाचे पुरस्कर्ते जय इथे उपस्थित आहे. जय म्हात्रे साहेब, आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे या संघाने आज हा संघ इथे उपस्थित झालाय, दाखल झाला आणि आज खराताने या संघाला बांधलाय. आमचे जय म्हात्रे इथे उपस्थित आहेत, नामांकित उद्योजक, युवा उद्योजक म्हणून ज्यांची ओळख आहे आणि आज या स्पर्धेला खराताना भेट देण्यासाठी देखील आलेत. आपलं मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. आणि आज नक्कीच त्यांच्या माहितीसाठी फार चांगला खेळ संपूर्ण टीमने केलाय आणि लाजवाब काम सध्याच्या घडीला करतात टीम एरंजाड संघ. विश्वनाथजी धुळे, आपण कॉम्बॉक्स मध्ये या. विश्वनाथ धुळे, विश्वनाथ गुळे किंवा जोवेलीचा कोणी एक्स्ट्रा प्लेयर आपण या खेळाडू कक्षामध्ये. आणि इकडे पॉवरफुल होता पहिल्याच बॉल वरती केलंय गोलंदाज वेदांचं स्वागत. पहिल्याच बॉल वरती स्वॅग से नाही तर षटकाराने आम्ही करणार स्वागत. ठोकलाय हा षटकार, सिक्सर. विवेक मैदानात 7 मध्ये 8 धावा आपण पाहिला पहिल्या ओव्हरमध्ये होते, त्यानंतर 6 आपण ऍड केले आणि इथे 6च्या मदतीने पोहोचलाय 14 ऑन बोर्ड. 14 धाव फलकावरती आपल्याला पाहायला नक्कीच मिळतात. पहिल्या बॉलवरती षटकाराने सुरुवात केली. आमचे मुख्य आयोजक प्रसादजी संवारे, श्रवणजी दुमाळे स्पर्धेचा आढावा घेतात. इकडे स्ट्रेट खेळल्यात, फिल्डर आहेत आणि इथे कम बॅक होत असताना मैदानाच्या आतमध्ये काय कमाल केलाय, चमत्कार घडलाय. अजून एक सफलता मिळत असताना टीम एरंजाड संघाला. विवेक मोठा मासा गाला लागत असताना फलंदाज बाद. आतमध्ये दर्शन आले. दर्शन दाखवेल का आपलं बॅटिंग करत असताना प्रदर्शन मैदानात 7 मध्ये. आणि वेदांसाठी संधी आहे. विकेट हॅट्रिक साठी संघाचे पुरस्कर्ते जय म्हात्रे यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. वेदांसाठी संधी आम्ही पाहिले. वेदांतला हॅट्रिक भरपूर ठिकाणी कंप्लीट केली, परंतु या मैदानावरती आपल्या मैदानावरती कंप्लीट होईल का? ओ इकडे स्विंग अँड मिस. काय टप्प्यावरती गोलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण की राजेश सर असं म्हटलं जातं ना, बाहुबलीमध्ये कटप्पा आणि क्रिकेटमध्ये टप्पा हा फार महत्वाचा आहे. एक वेळेस बाहुबलीमध्ये कटप्पा नसला तरी चालेल, परंतु क्रिकेटमध्ये टप्पा असणं फार गरजेचं आहे आणि त्याच टप्प्यावरती गोलंदाजी सध्याच्या घडीला वेदांत करतोय. बरेचसे प्रेक्षक देखील जोडले गेले आहेत, कारण की आपल्या गावाची मॅच चालू आहे, ऑन गोईंग. एरंजाड संघ खेळतोय, त्यांना देखील माहिती आहे. हो इकडे आपण पाहतोय फुलर लेनचा बॉल होता, ढकललाय फक्त. फाईन लेगला फिल्डर आहेत, फिल्डिंग चांगली होती, कौतुक करावं लागेल. प्रयत्न करतात, एफर्ट्स दाखवतात आपल्या टीमसाठी. आणि इकडे बघता बघता या 3 धावा नक्कीच कंप्लीट होतात. 3 धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये चेंजेस पाहायला मिळतील. धावफलक जाऊन पोहोचेल 17 धावसंख्येवरती. 17 ऑन बोर्ड. 17 धावा धावफलकावरती आहेत. 17 पैकी 17 अशुभ मानला जातो, परंतु 17 वरती खतरा कुठल्या टीमला असेल? बॉल तयार पुन्हा एकदा वेदांत. स्मॉल डायनामाइट ऑफ एरंजा टीमचा छोटा पॅकेट आहे, परंतु बडा धमाका. राईट अमोद विकेट. पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय, बॉलला पाठवलाय. 1 बाउन्स, 2 बाउन्स, 3 बाउन्स. सीमा रेखा पार आलेला हा संचितच्या बॅट मधून चौकार.
शेवटचा बॉल. ओ शेवटचा बॉल देखील आपण पाहतो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि इकडे यस इट इज अ वाईट बॉल. वाईट बॉल नक्कीच इथे येतोय आणि पंचाचा कॉल आहे. यस ओव्हर द हाईट आपण पाहतोय नक्कीच त्यामुळे हा वाईड असेल. ओव्हर द अबाव द हेड आणि इकडे हा वाईटचा कॉल पाहायला मिळतोय. डीके सर आणि त्याचं नाव योगीराजी पोटेरे सर सांगतात एज इट इज अ वाईट बॉल. 1 बाउन्स देखील देण्यात आलाय कारण की हाईट देखील आपण पाहतोय ती डिपेंड करते त्याचमुळे हा वाईट. ओ इकडे आपण पाहतोय लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता आणि टॉट बॉल आलाय. षटक क्रमांक दुसरं इकडे कंप्लीट झालंय. दाफल जो पोहोचलाय 22-22 ऑन बोर्ड. मॅजिकल इक्वेशन आणि स्कोर कार्ड 22 ऑन बोर्ड. बावीस झाले कारण की पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिला 8 धावा होत्या. या ओव्हरमध्ये टोटल 14 धावा आल्यात त्यामुळे 22 धावा धाव फलकावरती आहे. 22 राजेश साळवे इथे उपस्थित आहेत. स्कोरिंग मध्ये चूक होणार नाहीयेत. बघा प्रथमतः आपण जर पाहिलं तर बघा दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती 6 आली. तदनंतर विकेट, तदनंतर डॉट, तदनंतर 3 धावा आल्या, तदनंतर चौका आला आणि तदनंतर व्हाईट आणि तदनंतर डॉट. प्रॉपरली स्कोरिंग आमची होते. चूक नाहीये कारण की एक मोठा स्कोरर त्यानंतर राजेश साळवे इथे आहेत. चूक होणार नाहीये. स्ट्राईक एंडला आता दर्शन. ओ इकडे आपण पाहतोय साहिल बॉलिंग मार्कवरती आहेत आणि सुरुवात इथे आपण जर पाहिलं तर डॉटने केली आहे. स्विंग अँड मिस डॉट बॉल आलाय. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटन बॉलचा संपर्क होत नाहीये. स्ट्राईक एंडला आता दर्शन करेल का बॅट मधून आपलं प्रदर्शन. ओ प्रयत्न आहेत परंतु पाहावं लागेल. फिल्डर तिकडे कोणी नाहीये. नो मास लँडला चेंडू आदळला आणि बघता बघता या 2 धावा कंप्लीट होतात. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये चेंजेस पाहायला मिळतील. स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल 24 या धावसंख्येवरती. 24 ऑन बोर्ड. 24 धावा धाव फलकावरती आहेत जरूर. हाफ ट्रॅकर बॉल आहे. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे विकेट सॅक्रिफाईस होत असताना दर्शनला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. आमचे सुधीर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. उत्कृष्ट फिल्डर म्हणून सुधीरचा उल्लेख सातत्याने होतो टीम जोविली संघाच्या वतीने. परंतु आता मैदानाच्या आतमध्ये त्याच्या हातामध्ये आता बॅट आहे आणि इथून पुढे कमाल करावं लागेल. समोर देखील आपण जर पाहिलं तर जे हनुमान जोविली संघ खेळतो इन ऍक्शन मध्ये त्याच्या अगेन्स्ट फाईट करत असताना स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे आज खऱ्या अर्थाने जय म्हात्रे इथे उपस्थित आहेत आणि त्यांनी आज बांधलेला हा संघ इन ऍक्शन मध्ये खेळताना एरंजाड संघाचं नक्कीच खरंच कौतुक करावं लागेल कारण की फार चांगला खेळ गेल्या 2 ते 3 वर्षापासून फार चर्चेत आलेला हा संघ म्हणजे टीम एरंजाड संघ. बरेचसे खऱ्या अर्थानं बक्षीस पारितोषिक त्याच्या नावावरती राहिल्यात आणि त्यामध्ये आपण जर उल्लेख केला तर फक्त बदलापूरमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये लांब लांब देखील हा संघ खेळत असतो आणि त्याचमुळे बाईक सम्राट देखील त्या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. मयूर मेहर आजच्या मॅच मध्ये काय बॅटिंग केली होती. ओ लॉफ्टेड स्ट्रोक्स ऑन साइडला फिल्डर जज करतात. टिप स्क्वेअर लेगला फिल्डर आहे आणि ते चुकी घडणार नाही. 1 मोर विकेट डाऊन. संचितला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. अजून एक विकेटचा बदन. धक्के पे धक्का लगता हुआ टीम जोवेली टीम को फिर से एक बार बैटर बाद. भावेश मैदानाच्या आतमध्ये आहेत.
यंगस्टार भरपूर तुम्हाला टीम जोविली संघाच्या वतीने पाहायला मिळतात. स्कोर कार्ड आपण पाहतोय जाऊन पोहोचलाय. 24 ऑन बोर्ड. 24 धावा फलकावरती लागले गेले आहेत. बॉल तयार. लॉफ करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत आणि चूक घडणार नाहीये. अजून एक धक्के धक्का लागतो हवा आणि आता एक बॅटर दुसऱ्या बॅटरला सांगतोय तू चल मैं आया आणि परतावं लागेल मैदानाचा बाहेर. बॅटर मैदानाचा बाहेर. शेवटचा बॉल आहे. बॉल ऑफ द इनिंग. आखिरी गेंद शेष है. गेंदबाजी के लिए साहिल. अच्छी गेंदबाजी फिलहाल तो कर चुके हैं. अभी तक देखा जाए तो 2 ही रन से यहाँ पर खर्च किए साहिल ने. एक रन आउट या ओवर में और उसके बाद बैक टू बैक 2 विकेट्स इनके माध्यम से. फिर से एक बार स्ट्राइक एंड पे बैटर सुजल है. आखिरी गेंद शेष है. गेंदबाज तैयार. इनिंग नंबर 1 और जरूर यहाँ पर हैट्रिक कंप्लीट हो जाएगी क्या वो भी देखना पड़ेगा. हैट्रिक के मुकाम पर यहाँ पर गेंदबाज साहिल. शाम का समय ये प्रतियोगिता मैत्री चषक 2025 डे 3. आखिरी गेंद. इस बार बॉल बैक ड्राइव किया था ऑन साइड लॉन्ग ऑन के दरमियान. यहाँ पर फील्डर थे. एक सिंगल तो कंप्लीट हो चुकी है. यहाँ पर दूसरे की कोशिश लेकिन यहाँ पर DRS सॉफ्ट सिग्नल. यहाँ पर विकेट है लेकिन देखना पड़ेगा यहाँ अगर दूध का दूध पानी का पानी आउट है या नॉट आउट. फलंदाज बाद त्यामुळे एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल. 25 आणि आता येणारे 18 बॉल आणि 26 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. टीम बॅटिंग करत असताना सेकंड इनिंग मध्ये स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे प्रतिष्ठान एरंजाड संघाला आमचे निखिलजी मेहर देखील आलेले आहेत. आपलं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. या आपण मुख्य व्यासपीठावरती आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि आमचे राहताना राजेश सरांचे एकदम जीवलग मित्र ललित अर्थातच एरंजाडचे रब्बाडा म्हणून त्याची ओळख आहे. राहताना त्याची ओव्हर पाहण्यासाठी आज खऱ्या अर्थानं थांबले होते परंतु काही कारणास्तव चेंजेस तुम्हाला टीम मध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे काहीतरी प्लॅनिंग असेल. चंदू मेहर सारखा राहताना माइंड चेंज गेम चेंजर कॅप्टन मास्टर माइंड चंदू मेहर ज्या टीम मध्ये आहे त्या टीमला सातत्याने आपण पाहतोय कुठल्याही प्लेयरचा आणि कॅप्टन कूलची भूमिका सातत्याने आपण पाहिली आहे चंदू मेहर यांची. परंतु जेव्हा हाय व्होल्टेजला मॅच जाते ना तेव्हा हाय देखील आम्ही त्यांना पाहिलंय. येणारे आता 18 बॉल आहेत आणि 26 धाव्यांची गरज आहे. आज संपूर्ण आपण पाहतोय भरपूर मेहनत आमचे टेनक्रिक लाईव्ह वाहिनी हे देखील घेतात आणि त्यांचं नाव देखील उल्लेख होणं फार गरजेचं आहे. कारण अर्थानं अभिषेक इथे उपस्थित आहेत आणि त्याच दरम्यान आमचे दीपक भरपूर चांगली स्कोरिंग अगदी खांद्याला खांदा लावून काम करतात. आमचे राजेश सरांना खांद्याला खांदा लावतात. त्याच दरम्यान आमचे कॅमेरामॅन जे सकाळपासून तिथे बसलेत ते आता उठतच नाहीयेत. असे कॅमेरामॅन आमचे दीपकजी म्हात्रे असतील. तदनंतर आमचे गणेशजी वारगडे मॅन फ्रॉम वडोली उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जशी ओळख आहे गणेश वारगडे. आणि शेवटच्या दिवशी नक्कीच 70 स्पोर्ट्स याच्या वतीनं करताना संपूर्ण टेनक्रिक लाईव्ह वाहिनीच्या टीमला म्हणजे 4 टी-शर्ट आमचे राजेशजी साळवे यांच्या वतीने ते पुरस्कृत करण्यात आहेत. 2 अंपायर्स आणि 4 टेनक्रिक लाईव्ह संपूर्ण टीमला म्हणजे टोटल 6 टी-शर्ट्स तुम्हाला नक्कीच मिळतील. राजेशजी साळवे इथे उपस्थित आहेत त्याच्या वतीने पुरस्कृत करण्यात येतील. आणि नक्कीच दिलदार असं व्यक्तिमत्व आहे. कुठलीही गोष्ट समस्या त्यांच्याकडे कधी न्या नाही म्हणत नाही असं व्यक्तिमत्व आहे. कारण की काल अशीच चर्चा झाली होती मॅन ऑफ द सिरीजच्या सायकलसाठी. राजेश सर आम्हाला बोलले की उद्या मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल बेलोलीतून घेऊन जा. त्यामुळे कालपासून हे जाहीर नक्कीच झाले की मॅन ऑफ द सिरीजची जी सायकल आहे
ती देखील सन्माननीय राजेजी साळवे यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आली आहे. आणि त्यांचं देखील मी खरंच मनाच्या अंतःकरणापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. चला मॅचला होते सुरुवात देऊया दोन्ही टीम्सला लाख लाख शुभेच्छा. पुन्हा एकदा इनिंग नंबर 2 चा खेळ सुरुवात आपण करतोय. एका बाजूला फाईट करत असताना टीम जय हनुमान जोविली आणि त्याचा अगेन्स्ट आपल्या घरच्या मैदानावरती खेळत असताना टीम स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे जय हनुमान एरंजाड संघ खेळतोय. चला मॅच लावतोय आपण नक्कीच सुरुवात करतोय वळूया मॅचच्या इथे ऑनगोईंग मॅच मध्ये. नॉन स्ट्रायकिंगला मास्टर माइंड या टीमचा ज्याने कित्येक वर्ष कारकिर्दी पाहिली आहे, क्रिकेटची जवळून खेळ पाहिलाय. आणि संघाचा सरसेनापती चंदू मेहर नॉन स्ट्रायकिंगला आणि स्ट्रायकिंगला एरनजाडचा बाईक सम्राट मैदानाच्या आतमध्ये मयूर मेहर स्ट्रायकिंगला बॅटर. पहिला बॉल समोर करण धुळे आहेत. आयकॉन सातत्याने ज्या नावाची चर्चा राहिली आहे ठाणे जिल्हा अंबरनाथ तालुका आणि बदलापूर शहर आणि त्या बदलापूर शहरामधील एक छोटस जोवेली गाव आणि त्या जोवेली गावामधील करण धुळे हे आयकॉन ॲज आयकॉन अखंड महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेर देखील खेळत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. म्हणजे एक चांगलं बॅटल आहे. बायकर मॅन वर्सेस बायकर मॅन हे बॅटल आहे. बरेचसे बाईक करण धुळ्याच्या देखील नावावरती आहेत आणि समोर देखील 3 बाईक सम्राट मयूर मेहर हे बॅटर आता बॅटल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आहे. ओ इकडे आपण पाहतोय ब्लॉक होलचा बॉल होता. अटॅकिंग खरं आता आपण जर पाहिलं तर बॉलिंग इथे मात्र केडी करतात कारण धुळे. चला वाद घालू नका, मॅच लगेच सुरुवात करा, वेळ घेऊ नका विनंती आहे. चला पंचांशी वाद घालू नका. पंच ऑनफिल्ड इथे आहेत, जे काय निर्णय ते नक्कीच पंच देखील देतात कारण लाईव्ह खरं आता स्पर्धा आपण पाहतोय. योगीराज सर तुम्ही ज्या जे काय निर्णय ते इथून द्या कारण की तुम्ही स्ट्रेट पाहिलेलं आहे आणि तेच आपण डिसिजन ते आपण देणार आहोत. चला पंच जे काय निर्णय देतील ते तुम्हाला मान्य करावं लागेल. डीके सर जरा धावत या प्लीज.
सिंगल इथे नक्कीच झाली आणि सिंगल आपण नक्कीच ऍड करतोय स्कोर कार्ड वरती. इथे श्री गणेश झालाय टीम एरेजाड संघाचा 1 ऑन अ बोर्ड. ओव्हर नंबर 1 ऑन गोईंग आहे. चला यस स्पीडअप करा. आयोजकांची मागणी आली या सूचना आमच्यापर्यंत पोहोचतात. प्रसादजी सवारे खऱ्या अर्थानं हाय व्होल्टेज आता झालेले आहेत कारण की वेळ भरपूर होतोय आणि आयोजकाला वाटतं की लवकरात लवकर मॅचेस आपल्या कंप्लीट झाल्या पाहिजेत कारण की कुठल्याही खेळाडूवरती कुठल्याही संघावरती अन्याय होणार नाही हे देखील काळजी संपूर्ण आयोजन कमिटी घेते. जे श्रवणजी धुमाळे भरपूर मेहनत ते देखील करतात. अगदी पाहिलं गेले कित्येक महिने या स्पर्धेची चर्चा पूर्णपणे प्लॅनिंग ते करत होते आणि संपूर्ण या स्पर्धेची जिम्मेदारी ही संकल्पना त्या दोघांच्या डोक्यामध्ये आली आणि त्यानंतर राजेश सर यांच्याकडे गेले की अशी अशी आपल्याला स्पर्धा ठेवायची आहे. लाऊड अपील करण्याचा प्रयत्न आणि नक्कीच आज पाहिलं तर राजेश सर भरपूर मेहनत आहे कारण अर्थाने इतकं सोपं नसतं ऑन दी सिरियस नोट कारण की तब्बल 40 टीम जमा करणं स्वतःच्या एमटी वरती आणि प्रत्येकाला संघाला कॉल करणं सकाळी रोज उठून प्रत्येक संघाला बोलवणं आणि मैदानाची संपूर्ण काळजी घेणं संपूर्ण सेटअप करणं अवघड इतकं सोपं नाही आहे आणि खरंच सॅल्यूट आहे संपूर्ण टीमला आयोजन कमिटीला. श्रवणजी धुमाळे त्यामध्ये असतील प्रसादजी सवारे राजेशजी साळवे आणि आम्ही स्वतः आणि त्यानंतर संपूर्ण मोपाडा संघ भरपूर मेहनत त्यांनी देखील केली आहे. इकडे हा चौकार आलाय. चौकाराच्या मदतीने आपण पाहतोय स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल तब्बल 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन अ बोर्ड. 12 बॉल आणि 20 धावेची गरज आहे. 20 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल इस समीकरण इक्वेशन. आने वाले 12 के थे 6 और 20 रनों की जरूरत. आणि नक्कीच आपण जर पाहिलं तर प्रत्येक ओव्हरमध्ये 10.00च्या सरासरीने धावा बनवाव्या लागतील बॅटिंग करत असताना टीम एरंजाड संघाला. स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे पुरस्कृत आज हा संघ खेळतोय. जय म्हात्रे यांनी आज हा संघ पुरस्कृत केलाय. फार चांगला खेळ मित्र म्हणून टीम एरंजाड संघाचा राहिलाय. ओव्हर नंबर 1 कंप्लीट झाली. आता बॉलिंग मार्कवरती विवेक गायकवाड. सातत्याने विवेक आणि करण ही जोडी सातत्याने चर्चेत आली आहे बहुचर्चेत आली आहे आणि आता फार चांगला खेळ इथून पुढे करावा लागेल विवेकला देखील कारण की ॲज अ स्टार कास्ट खेळाडू म्हणून त्याच्याकडे देखील पाहिलं जातं. बदलापूर संलग्न वागणी असोसिएशनमध्ये बरेचसे असे टेबल टॉपर्स नावं आहेत जे टॉप आपल्याला पाहायला मिळतात. त्यामधील यादीमधील हा एक खेळाडू आहे विवेक गायकवाड. पुढचा बॉल इकडे आपण पाहतोय ऑन साइड अटेंड केलंय. एक सिंगल कंप्लीट आहे. नक्कीच खरंच कौतुक करावं लागेल चंदू मेहर यांचं कारण की 40+ असून देखील फिटनेस तुम्ही त्यांचा पाहू शकता. लवकरच 40+ होतील परंतु फिटनेस फार चांगला आणि सातत्याने गेले कित्येक वर्ष ज्या संघाचं नाव जोडलं गेलंय संदू मेहर या नावाने संघ ओळखला जातो. ऑल ऑफ फुलटॉस बॉल इकडे देखील आपण पाहतोय वापर करायचा होता धाव्याचा प्रयत्न चालू होता. राईट अमोद विकेट. ओ यावेळेस आडव्या बॅटने पॅलेस थ्रू खेळायचं होतं प्रॉपर टायमिंग नव्हता थोडं सर्व्हिस मागे होतं आणि इकडे पाहावं लागेल इकडे परतावं लागलंय संदू मेहर यांना मैदानाच्या बाहेर. धक्का लागत असताना वाघाची शिकार केली आहे संदू मेहर. कॅप्टन कुल मैदानाच्या बाहेर आता जात असताना धक्का क्रमांक पहिला फलंदाज बाद.
धावा फलकावरती आहेत. न्यू बॅटर सनी राणे मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्राईक एंडला. पुढचा बॉल पुन्हा एकदा विवेक गायकवाड. ओ यावेळी स्टॉप केलाय, स्क्वेअर कट केलाय लेट, परंतु इकडे थेट होता आणि फिल्डर तिथे होते. फिल्डर फक्त आणि फक्त रातील धावत. बॉल जायला खरीच सीमा रेखा पार. अंगारान 100 12 धावा फलकावरती आहे. 12 ऑन बोर्ड. 12 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती आहे. ओड नंबर 2. अजून इथून पुढे आपण जर पाहिलं तर 8 बॉल आणि 14 धाब्यांची गरज आहे. 8 बॉल 14 धाब्यांची गरज असताना यावेळी सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळते. ओ इकडे क्लोज कॉल होता. जर इथे विकेट असती तर चेंजेस पाहायला मिळाले असते. चूक घडली मैदानाच्या आतमध्ये. स्ट्राईक रोटेट 22च्या माध्यमातून योगीराज बुटेरे सर सांगतात इट इज अ सिंगल रन. दोन्ही अंपायर त्यांचं देखील विशेष आपण कौतुक करूयात. खऱ्या अर्थानं भरपूर मेहनत आम्ही नक्कीच सांगू योगीराज बुटेरे सरांनी केली. पहिल्या दिवसाला आपण जर पाहिलं तर सकाळी ठीक 7 वाजता मैदानात दाखल झाले होते आणि मार्किंगसाठी अचूक मदत मी तर म्हणेन सरांनी केली. आणि की नाईट करून आल्यानंतर देखील इथे मैदानात दाखल झाले. कुठल्याही प्रकारचं नाही म्हटले नाही असं व्यक्तिमत्व म्हणजे आमचे योगीराज बुटेरे सर. आणि त्याच दरम्यान आपण जर पाहिलं त्यांच्या समवेत आमचे लाडके पंच म्हणून डीके पॅनलचे प्रॉपर रायटर मी तर म्हणेन संस्थापक दत्ता कडव यांचं देखील विशेष कौतुक आभार. त्यांनी देखील भरपूर मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. खरं आता नक्कीच आपण तो पाहिला मागच्या बॉलवरती सुधीर तिकडे होते आणि कॅच तिथे नक्कीच ड्रॉप केली होती सुधीरने. परंतु उत्कृष्ट फिल्डर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं उल्लेख घेतला जातो सुधीरचा. परंतु त्याच खेळाडूकडून चुकी होणार हे मात्र अपेक्षित नव्हतं. आता स्कोर कार्ड वरती आपण जर पाहिलं तर 14 धावा धावफलकावरती आहेत. इकडे आता येणारे 6 बॉल आणि 12 धावेची गरज आहे. म्हणजे डू आर डा मॅच दोन्ही टीम साठी. करो या मरोची स्थिती, अभी नाही तो कभी नाही, आणि इथून पुढे करणं फार गरजेचं आहे. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार. सर्वेश आलेत, सुजल यांचे छोटे बंधू सर्वेश मैदानात 7 मध्ये बॉलिंग मार्क वरती आहेत. ओव्हर नंबर 3. सर्वेशने आपण जर पाहिला तर काय बॅटिंग केली होती. 2 फटके मारले, पण असे मारले की समोरच्याला डायरेक्ट झोपून टाकला. अशी बॅटिंग मी तर म्हणेन सर्वेशने केली. बरेचसे प्रेक्षक आज संख्येने जोडले गेले आहेत. राहताना आज या स्पर्धेचा 3रा दिवस आहे. इकडे आपण पाहतोय सुरुवात केली आहे वाईटने. इथे सुरुवात होते, प्रेशर दिसून येतोय. नक्कीच प्रेक्षकांच्या माहितीसाठी उद्या आणि परवा राहताना या 2 दिवसामध्ये तब्बल महाराष्ट्रामधील नामांकित संघ इन ॲक्शन मध्ये याच मैदानावरती खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. पण पाहिलं तर पालघर असेल, भिवंडी असेल, कल्याण डोंबिवली या परिसरामधील सर्व संघ, मुरबाड येथून देखील संघ दाखल होणार आहेत. कर्जत, नेरळ आणि संपूर्ण वसई, विरार त्या दिशेने देखील भरपूर असे संघ इन ॲक्शन मध्ये खेळताना पाहायला मिळतील जरूर. आणि 2 दिवस अजून महासंग्राम हाय व्होल्टेज सामने वाढणार आहेत. आणि उद्याचा डे 4 आणि अखेरचा फायनल डे तुम्हाला 26 तारखेला नक्कीच पाहायला मिळेल. या स्पर्धेतील चॅम्पियन कोण असणार आहे? तब्बल रोख रक्कम 50,000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि नक्कीच घराताने या टॉप 5च्या रेसमध्ये आमचे बेलोली संघ देखील होता. परंतु 1 बॉल 2 धावांची गरज असताना तिथे राजेश साळवे यांनी कॅच तिथे मात्र ड्रॉप केली आणि तिथून शशिकांत लोंगले यांना परतावं लागलं. थेट रवाना व्हावं लागलं संपूर्ण टीमला घेऊन बेलोली गावामध्ये. क्या बात है, व्हॉट अ स्ट्रोक. इकडे आपण पाहिलं सफल झाले आणि तदनंतर बॉलला फेकून दिलाय. सनी राणेची ताकद दाखवली आहे. सीमा रेखा पार धावा मिळतात. 6 षटकार.
सुरुवात केला सनी राणे. एरनझाड एक्सप्रेस मैदानाच्या आतमध्ये स्विच हिट, हा स्विच हिट नाही आणि ते सामना जिंकलाय स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे. प्रतिष्ठान पुरस्कृत जय म्हात्रे यांनी पुरस्कृत केलेला संघ जय हनुमान एरनझाड संघाने हा सामना जिंकला आणि टॉप 5 मध्ये प्रवेश केलाय. तभी कहती है जीत उन्हीं को मिलती है जिनके बाजियों में जान होती है. अरे पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उड़ान होती है, हौसलों से उड़ान होती है आणि उंच भरारी घेतली आहे. आता या नावाची चर्चा अखंड संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये होईल कारण की समोर देखील जोविली सारख्या संघाला परास्त करून हा सामना मात्र इथे जिंकलाय आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच त्यांनी षटक क्रमांक 3 हाताळलं आणि 1 ओव्हर मध्ये फक्त 2 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट ज्यांनी प्राप्त केल्यात. अर्थातच साहिल ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मी विनंती करेन साहिल आपण लगेच या त्वरित बॉल प्लेट. संपूर्ण एरनझाड टीम फार चांगला खेळ आपल्याला पाहायला